सर्वांना जय हिंद। मी सुभव करियर अकॅडमी सांगोला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणचा प्रशिक्षक तानाजी बनसोडे सर आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं व सर्व ह्या महाराष्ट्रातल्या पालकांचं या यूट्यूब चॅनलवरती आपल्या प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीचं मी सर्वप्रथम सर्वांना एक आभार मानतो का तर तुम्ही भरभरून एवढं प्रेम दिलं आणि म्हणून आम्ही एक तुमच्याकडे एक विशेष असे नवीन असे एक व्हिडिओ घेऊन येतो। आज तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की बऱ्याच मुलांचे कमेंट्स आले किंवा बऱ्याच मुलांना एक अडचण आहे ती म्हणजे पोलीस भरतीच्या गोळाफेक या इव्हेंटसाठी। पोलीस भरतीला फिजिकलला 3 इव्हेंट असतात। पहिला इव्हेंट असतो 100 मीटर, तो असतो 15 मार्काला। 1600 मीटर तो असतो 20 मार्काला आणि जो असतो तो मी आज जी तुम्हाला ज्या इव्हेंटची माहिती देणार आहे तो गोळाफेक, त्या इव्हेंटला असतात तुम्हाला 15 मार्क्स। खरं तर तुम्हाला जर का 50 पैकी एक टोटल करायची असेल चांगल्या पद्धतीची म्हणण्यापेक्षा एक 3 इव्हेंट मधला कुठला जरी एक इव्हेंट आपला आउट ऑफ असेल तर तिथं तुमची 40+ होणं आहे। फक्त मला माझ्या अभ्यासानुसार आणि एक अनुभवानुसार आणि एक अकॅडमी चालवण्याच्या ह्या एक अनुभवानुसार एक मला तुम्हाला सर्वांना एक आव्हान करायचं आहे की 3 इव्हेंट मधला सर्वात सोपा इव्हेंट असेल तर तो गोळाफेक असेल। त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की जे 2 इव्हेंट आहेत तुमचं 100 मीटर आणि 1600 मीटर, तिथं तुम्हाला भयंकर प्रॅक्टिस करावं लागते आणि तरी पण तुमचे कुठतर मायक्रो सेकंदामध्ये किंवा सेकंदामध्ये तुमचे मार्क्स कुठतर काटछाट होतात। परंतु गोळाफेक असा इव्हेंट आहे की तो इव्हेंट जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीनं एक डिसिप्लिन पद्धतीनं आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने त्याचे काही नियम अटी पाळल्या तर तो इव्हेंट तुमचा आउट ऑफ होण्याची जास्त शक्यता असते। आणि आज व्हिडिओ बनवतोय तर त्याचं कारणच ते आहे की आज आपल्या अकॅडमीमध्ये कुणाला प्रशिक्षण घेण्यासाठी कुठल्या आर्थिक अडचणीसाठी किंवा त्यांच्या एक अडचणीसाठी येऊ शकत नाहीयेत किंवा बाहेर पण कुठल्या अकॅडमीत ते जाऊ शकत नाहीत, जे आज ह्या महाराष्ट्रामध्ये रानात, मळ्यात, वस्तीवरती, वाड्यावरती जे मुलं प्रॅक्टिस करतायत त्या मुलांसाठी आज जे काही मी व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ त्यांना कायम एक उपयुक्त पडणार आहे आणि त्यांच्या फायदेशीर पडणार आहे। मी आज तुम्हाला माहिती देतोय किंवा एक गोळा कशा पद्धतीने पुश करायचा। सर्वप्रथम तुम्हाला एक बेसिक माहिती सांगतो। गोळा हा आपला पोलीस भरतीला 7.26 किलोग्रामचा गोळा असतो। तुम्हाला तो 8.50 मीटर टाकावा लागतो। ज्यावेळेस तो 8.50 पडतो त्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 15 पैकी 15 मार्क्स पडतात। तुमच्या गोळा टाकताना काय चुकी होतात किंवा गोळा कशा पद्धतीने टाकावा एक याच्यातले 2 फरक असतात की असे काय मुलांची तब्येत चांगली असते, स्ट्रॉंग असतात, तंदुरुस्त असतात तरी सुद्धा त्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही। ते पण शंका आहे, त्यांची पण शंका आहे किंवा त्यांच्याही मनामध्ये एक न्यूनगंड आहे की आपण एवढी प्रॅक्टिस करतोय, आपण एवढा गोळा पद्धतीचा प्रयत्न करतोय गोळा टाकण्याचा तरी आउट ऑफ जात नाही। काय मुलांची तब्येतीला थोडीशी ते वीक असतात, त्यांच्याही मनामध्ये तेच न्यूनगंड आहे की मी वीक आहे त्यामुळे गोळा जात नाही। पहिला प्रश्न असा आहे की मित्रांनो, पहिले हे न्यूनगंड डोक्यातनं काढा। सर्वात सोपा इव्हेंट आहे, मी थोडीशी त्याच्याबाबत तुम्हाला माहिती देतो आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जे टेक्निक काय तुमच्यात सुधारणा झाली असेल तर 100% आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम मी तुम्हाला गोळा कशा पद्धतीने धरायचा आहे आणि कशा पद्धतीने फेकायचा आहे याचं एक तुम्हाला माहिती देईल। पहिल्यांदा मी आज तुम्हाला माहिती देतोय गोळ्या टाकण्याची आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी गोळ्याचे वर्कआउट काय असतात ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। सर्वप्रथम हा गोळा घेतला तुम्ही, हा गोळा आहे 7.26 किलोग्रामचा, बरोबर। त्याच्यामुळे जर का हा तुम्हाला गोळा हातामध्ये कसा पकडायचा आहे तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही बरेच व्हिडिओज बघत असताल, बरेच काय लोकांना फॉलो करत असाल, परंतु तेही टेक्निक तुम्ही वापरा जर तुम्हाला त्याच्यातून फायदा होत असेल आणि मी सांगतोय तेही टेक्निक एकदा वापरून बघा। कोण सांगतो गोळा असा धरा, कोण सांगतो गोळा असा धरा, मी सांगतो तुम्हाला आतमध्ये एंट्री करताय, प्रॉपर आतमध्ये या। गोळा धरत असताना थोडासा गोळा आपल्या पहिल्यांदा हातावरती ठेवा, हातावरती ठेवला त्याच्यानंतर पाठीमागून 3 बोटाचा सपोर्ट द्या आणि करंगळी आणि अंगठा थोडासा साईडला काढा। ह्या पद्धतीने तुम्ही गोळा धरा, बघू शकताय आपण इथं थोडासा भाग हा जो शिल्लक आहे तो थोडासा भाग शिल्लक ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुश जोरात घावला पाहिजे। जर का तुम्ही गोळा ह्या पद्धतीने धरला तर तुमच्या मनगटावरती भयंकर लोड पडणार आहे आणि तो तुम्हाला पुश होणार नाही, राईट। सर्वप्रथम तुम्ही गोळा धरला, गोळा पकडला, असं गोळा पकडला का बरोबर ह्या अँगलला म्हणजे पाठीमागं तुम्ही बरोबर तुमचा पायाचा उजवा म्हणजे जो राईट हाताने गोळा टाकत असेल तर त्याचा उजवा पाय ठेवा, त्याच्यानंतर जो लेफ्ट हाताने गोळा टाकत असेल तर त्याचा डावा पाय ठेवा। पहिला हा तुमचा उजवा पाय पाठीमागे बरोबर लाईन टच ठेवा आणि पुढं तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल स्टेप वाटेल तेवढी स्टेप ठेवा, ना ती मोठी असावी ना ती छोटी असावी। आणि गोळा पकडत असताना हा गोळा धरल्यानंतर हा गोळा बरोबर कानाच्या म्हणजे तुमच्या मानेच्या आणि शोल्डरच्या मध्ये ब्लॉक करून ठेवा। जेणेकरून ब्लॉक करण्याचं कारण काय आहे, हा गोळा जर तुम्ही ह्या पद्धतीने धरला, त्या गोळ्याचं 7.26 वेट आहे, हा गोळा तुम्ही पुश करता तर तुम्हाला इथं लोड येणार आहे। म्हणजे मी जर गोळा हा धरला इथं तर तुम्ही इथून पुश करणार आहे तर गोळा तुमच्या लोडवर येणार आहे, बरोबर। त्याच्यामुळे गोळ्याचं वेट जर कमी करायचं असेल किंवा पुश जर तुमचा जोरात लागायचा असेल तर तुम्ही
सर्वप्रथम हा गोळा तुमच्या मानेच्या खाली आणि शोल्डरच्या मध्ये बरोबर इथे याला ब्लॉक करून ठेवा आणि पूर्णपणे ही जी तुमची मान आहे, ही जी तुमचं डोकं आहे, पूर्ण याच्यावरती झुकवून ठेवा. इथं पूर्ण ब्लॉक करा आणि उभा राहिलो मी ह्या बरोबर स्टेपला. राईट, हा तुमचा कोपरा आहे, हा तुमचा बरोबर तुम्हाला तिरक्या नजरेने दिसला पाहिजे. हा कोपरा ना असा झाला पाहिजे, ना हा कोपरा असा गेला पाहिजे, ना काय. बरोबर आहे अँगल. काय मुलं काय चुक करतात, हा गोळा घेतात, हिथं धरतात आणि असं समोर बघतात. समोर नाही बघायचं. गोळा पकडलाय, कानाच्या खाली ब्लॉक केलाय, बरोबर हा हात जो तुमचा लेफ्ट हात आहे तो बरोबर ह्या लेवलला घेऊन जायचा. गोळा पुश करायचा आहे. गोळ्याला पुश करत असताना किंवा गोळा टाकत असताना तुमच्या अंगामधला जो श्वासोश्वास चालतो तो कायम छातीमध्ये ओढून धर. जेवढा ओढून धरता येईल तेवढा ओढून धर. ठीक आहे. गोळा उचलला, आतमध्ये आलो, बरोबर लाईन टच एक पाय ठेवला, मला जेवढी वाटते तेवढी कम्फर्टेबल स्टेप ठेवली. गोळा मी कानाच्या खाली ब्लॉक केला आणि गोळा पुश करत असताना माझी नजर ह्या लेवलला पाहिजे. तुझी नजर नाही इकडं नाही इकडं, हात आणि गोळा पूर्णपणे डाऊन. तुम्ही डाऊन झाला, ही तुमची पहिली स्टेप आहे. डाऊन होताना पण बघा, ना हात काढायचा ना मान इकडं. डाऊन झालाय, परत एक स्टेप जेवढी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तेवढी स्टेप. तरी सुद्धा ज्या वेळेस तुम्ही दुसरी स्टेप घेता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बॉडी अप नाही करायची. काय मुलं काय चुकी करतात, हा गोळा पकडला, इथं डाऊन होतात, परत इथं अप होतात आणि मग स्टेप घेतात. अजिबात नाही, डाऊन डाऊनच यायचं आहे. लक्ष ठेवा. हा गोळा घेतला, हा डाऊन. राईट, ही डाऊन झाला, मी अजिबात हलणार नाही. जेवढी जोरात मला जाता येईल तेवढ्या जोरात माझी मान तिथंच, गोळा इथं. आणि गोळा पुश करत असताना हा तुम्ही हात काढला बरोबर ह्या लेवलला तुमचा हात गेला पाहिजे. ना तो हात असा ना अजून वर, बरोबर तुमच्या कानाच्या लेवलनं बरोबर गोळा गेला पाहिजे. मी टाकून धावतो, घेतला एक स्टेप. गोळा पुश करताना ह्या स्टेपला तुम्ही आलाय, गोळा पुश करायचा आहे. तुमच्या कमरेचा भाग आणि तुमच्या चेस्टचा भाग जेवढ्या स्पीडनं फिरवता येईल तेवढ्या स्पीडनं फिरवा. आणि जो श्वासोश्वास दाबून धरलाय त्याच्याबरोबर तो श्वासोश्वास पण सोडून द्या. ठीक आहे. गोळा पुढे घेतो, गोळाला पाहिजे. आम्ही गोळा पुश केला, एकदम इझी पद्धतीने टाकला. आणि ज्या मुलांचा गोळा जात नाही, मी परत सांगतो, ज्या मुलांना गोळ्याला हाईट जात नाहीये त्यांनी पहिलं काम एक करा. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तुम्ही हाईट देऊ शकत नाहीये तोपर्यंत तुम्ही ग्राउंडवरती येऊ नका. मेन ग्राउंडवरती गोळा टाकू नका. गोळा हातामध्ये घ्या, कुठला तर कोपरा पकडा. तुम्ही सतत एकच करायचं, हा गोळा, ही डाऊन, ही हाईट, एवढंच करायचं. ते तुम्ही सतत, मी सांगतो, सतत 7 दिवस मेन ग्राउंडवर यायच्या आधी त्याची हाईट जात नाही त्याने एकच करायचं, गोळा डाऊन, जेवढा वर मारता येईल तेवढा. आणि ज्या वेळेस तुम्ही हे कराल त्यावेळेस तुम्ही जागेला या, स्टँडिंगला. पहिले 2 ते 3 गोळा स्टँडिंग पण तेच सांगितलं तसं. हा गोळा डाऊन, गोळा पुश करत असताना हा भाग आणि हा भाग जेवढा फिरवता येईल तेवढा फिरवायचा. मी पुश करतोय गोळा, बघा गोळा डाऊन म्हणजे स्टँडिंग टाकून धावतो. डाऊन पुश करत असताना राईट, हा तर टाक. व्हेरी गुड. हा जरा पळून पहिला एक स्टँडिंग टाक. सर्वप्रथम पहिल्यांदा स्टँडिंग टाकेल आणि परत स्टेप स्टँडिंग घे पहिले. गुड. आता स्टेपिंग घे.
तर मी एक स्वतः ट्राय करतो फुल एक डिसिप्लिन मधनं आणि एक स्टेप वाईज. कुठं पडला तू? मस्त. चल.